गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल आरती रितेश डोळे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आज आहे आमची अॅनिव्हर्सरी आणि आज अॅनिव्हर्सरीचे मी 2 ब्लॉग बनवलेले आहेत, तर ते तुम्ही बघा. आणि रात्रीचा आमचा डिनर प्लॅन होता, पण आता सध्या आम्ही डिनर प्लॅन आमचा कॅन्सल केलेला आहे, कारण यांची तब्येत बरोबर नाही. जसं मी तुम्हाला सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये, यांची तब्येत बरोबर नाही, त्याच्यामुळे मी तो प्लॅन कॅन्सल केलेला आहे. तर आज आम्ही घरातच सेलिब्रेशन करतोय. घरातच छोटासा केक कापलेला आहे, घरातच सगळं ऑर्डर केलेलं आहे, तर घरात खाणार आहे आपण. गेल्या वर्षी आम्ही खूप छान सेलिब्रेशन केलेलं होतं. गेल्या वर्षी आम्ही हॉटेलमध्ये केलं होतं सेलिब्रेशन. तेव्हा 25वा वर्ष आमचं सुरू झालेलं होतं, म्हणून आम्ही ते केलं होतं सेलिब्रेशन. त्यावेळेला मी हा सुंदर फोटो बनवून घेतला होता. हे बघा, ॲक्रेलिकचा हा मस्त फोटो बनवून घेतला होता आमचा. ह्या वर्षी काहीच नाही आमचं सेलिब्रेशन. ह्या वर्षी आम्हाला मोठी पार्टी करायची होती, पण नाही केलं आम्ही ते सेलिब्रेशन. तर पुढच्या वर्षी आम्ही नक्की करू. आणि माझा हा फोटो तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा तुम्ही कमेंट मध्ये. तसं तर मी माझ्या होम टूरच्या ब्लॉग मध्ये हा फोटो सगळ्यांना दाखवलेलाच आहे. हा पण फोटो मला खूप आवडतो. ही एक आठवण आहे आमची. 25वा वर्ष सुरू झालं तेव्हाचा हा फोटो. नंतर आम्हाला माहिती पडेल की आम्ही कसे दिसत होतो लग्नानंतर. 25 वर्षांनी कसे दिसत होतो, असे दिसत होतो. सो तुम्हाला हा माझा फोटो आणि हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. केक कापायच्या टायमाला काय खात बसली? दूध बिस्किट. त्याच्यावर ही केक पण खाणार, मग ही जेवायला पण येणार बाहेर. कुठे का पेटार आहे? पेटार आहे ना? काय ग, पोट आहे का पेटार आहे? एका वेळेला इतकं कोण खातं? किती बिस्किट खाल्लेस? 5 बिस्किट. कोणती बिस्किट खाल्लेस? मी शिल्पा शेट्टी. वाव, चांगली दिली मला कॉम्प्लिमेंट शिल्पा शेट्टी. थँक्यू. बाद झालं काय? बाद झालं तुझा? बाद झालं मला? बाद झालं. तयार हो. आईच बघा कशी आणि ही लेक बघा कशी. मी बिना फिल्टरची आहे. तू बघ, मी फिल्टर लावलेलाच नाहीये. हा नॉर्मल कॅमेरा आहे. किती गेलाय? मेकअप नाही केलाय, पावडर लावलाय फक्त आणि लिपस्टिक लावली आहे. काय खोटं बोलते? मी काय कन्सिलर वगैरे लावलंय काय? कोणी सांगेल मी कन्सिलर लावलेलं नाही. आज कन्सिलरचा डबा पण वरती काढलेला नाहीये. तिथे बघ बघ, आहे काय? काहीच नाही काढले मी. पावडर लावलाय, क्रीम लावली आणि पावडर लावलाय त्याच्यावर. मी गोरी आहे, तुझ्यासारखी काळी नाही. जेनेटिक कोण काळ आहे? पप्पा काळ आहे, मी काळी. माझे पप्पा गोरे होते म्हणून ते मी गोरी झालीये. तुझे पप्पा काळे आहेत म्हणून तू काळी झालीये. गधडे. बाद झालं मोबाईल बघायचा. आता उठ पटकन. दादा नाही येऊ दे. पटकन तयार हो. दादा येईल तेव्हा येईल, तू आधी तयार हो. अवतारामध्ये राहू नकोस घरात. तू इकडे आलीस नाही की तुझा व्हिडिओ करणार. तू जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत त्या अवतारातच तुझा व्हिडिओ करणार मी. पटकन तयार हो. किती वेळचं झालं, क्लासवरून आलीये, सांगते तयार हो तयार हो. सिरियसली हसतेय काय? केक कापायचे आता आम्हाला. यांची तब्येत तर अजिबात बरी नाहीये. बाहेरची हवा लागली तर आणखीन ताप आलाय त्यांना. कुठून आल्यानंतर? घोडबंदर. काल ना, काल गेलेलो आपण. काय आता गोळ्या खातील ते परत. उद्या डॉक्टरकडे, चांगल्या डॉक्टरकडे. टेस्ट झाली आहे करून, मलेरिया डेंग्यूची टेस्ट करून झाली आहे, पण ते सगळं नॉर्मल आहे. आता उद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाणार. ऐकत नाहीत ना ही लोक, ऐकत नाहीत बरं नसल्यानंतर अजिबात. आपण काय सांगितलं हे खाऊ नका ते खाऊ नका तर तेच खाणार. ही गोळी खाऊ नका ती गोळी खाऊ नका, असं खाऊ नका तसं खाऊ नका तर तेच करणार.
त्यांना कसं सांगायचं तेच कळत नाही. अपनी जिंदगी से मतलब रखो, मेरी नहीं. Oh shit. ज्यांनी तुझं लग्न कुठं करायचं आपण? जयपूर. राजस्थान जयपूरला लग्न करायचंय जान्हवीचं. आधीला आमच्या लग्नच नाही करायचं अजिबात. बघू जरा. हा, एकटं राहायचंय त्याला. झाली तुझी तयारी? मैना चल उठ मग. शूज घाल. कशी दिसतेस बघू. तर आज तुझ्याकडून आम्हाला काय गिफ्ट आहे? अगं तू तर आहेच गिफ्ट. कधीतरी आम्हाला अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट दे की. हा बरोबर, तू आणायचंस. आणि तुला देतात देतात ना पण. दोनदा 500 देतात. ताप गेला का? आत्ता वाटतंय. ताप गेला? कसं वाटतंय आता तुम्हाला? अजिबात बरं नाही वाटत ना? अंग दुखतंय, डोकं दुखतंय, सर्दी आहे सर्दी. हॅपी 25th अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पा. थँक्यू सो मच. मग आता काय प्लॅन्स आहेत पुढचे तुमचे? या वर्षी तर आमचं काही ग्रँड सेलिब्रेशन नाहीये. ह्या वर्षी आम्ही एकदम नॉर्मल घरातच करतोय, कारण यांना बरं नाहीये, यांना ताप येतोय, त्याच्यामुळे घरातच केक कटिंग करतोय. आमचं 25 वर्ष पूर्ण झाल्याचं. तर प्लीज कोणी रागवू नका. नेक्स्ट इयर आम्ही तुम्हाला पार्टी देऊ एकत्र. यांच्या वाढदिवसाची पण देऊ आणि अॅनिव्हर्सरीची पण देऊ. सो सगळ्यांनी मला पार्टी मागितली होती, पण आम्हाला काय पार्टी देता आली नाही. नेक्स्ट इयर देऊ. आणि तुम्ही आम्हाला इतके सुंदर सुंदर विशेष केले आणि व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला सगळीकडून तुम्ही आम्हाला छान छान विशेष केले, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. जाऊ दे, त्यांना बरं नाहीये म्हणून ते हसत नाहीये, तर प्लीज समजून घ्या. त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून ते हसत नाही, पण त्यांच्याकडून पण मी तुम्हाला थँक्यू बोलते की थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चालू आहे. 1, 2, 3 स्टार्ट. हॅपी अॅनिव्हर्सरी 25th. कॉंग्रॅच्युलेशन. 25 वर्ष झालेले आहेत. स्टार्टच कसं केलं? हॅपी अॅनिव्हर्सरी. कट करा. रिबिन खोल सेलिब्रेशन ची. व्हेरी गुड. आता रन करा. अरे वा, गेट खुल्ला. गेट ओपन झाला. वरची क्रीम आहे काय फक्त? लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. तू तर कट कर. मी पण गेट कट करू. तू पण कट कर. तुझ्या साईडची पण गेट ओपन झाली पाहिजे. गेट ओपन झाला. हॅपी अॅनिव्हर्सरी.
आणि जान्हवी, तुझ्या जुल्फांमुळे तुझा चेहरा दिसत नाहीये. आता चेहरा तर दाखव. दाखव तुझा चेहरा. वाव, प्राजक्ता माळी फ्रॉम मिशो. मस्त केक आणलाय. आदित्यने केक खूप सुंदर आहे ना. खरंच छान केक आणलाय. थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि मी पाडतो. हॅपी अॅनिव्हर्सरी. तर असं आमचं घरातच सेलिब्रेशन चालू आहे. घरातच पिझ्झा ऑर्डर केलेला आहे माझ्या मुलांनी आमच्यासाठी. आणि आम्ही पण असे हा पिझ्झा पहिल्यांदाच ट्राय करतो. एवढा असा पिझ्झा कधी खाल्लेला नव्हता. सो असं आमचं हे छोटंसं सेलिब्रेशन आहे 25th आमची अॅनिव्हर्सरी स्पेशल. आणि पिझ्झा खाऊन आमचं हे सेलिब्रेशन झालेलं आहे. सो हा शॉर्ट व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला ते मला तुम्ही सांगा. आणि आमच्या आनंदात तुम्ही पण सहभागी व्हा. थँक्यू सो मच वन्स अगेन. आज आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इतके छान छान विशेष केले त्याबद्दल खूप 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 तुमचे आम्ही आभारी आहोत. आणि यावर्षी यांची तब्येत बरी नाहीये त्याच्यामुळे आमचं काही सेलिब्रेशन झालेलं नाही. आम्ही ठेवणार होतो सेलिब्रेशन पण आमचं सेलिब्रेशन कॅन्सल केलं आम्ही ह्यांची तब्येत बरी नाही म्हणून. नेक्स्ट इयर आम्ही तुम्हाला नक्की पार्टी देऊ. सगळे मला पार्टी विचारतात आहे. नेक्स्ट इयर तुम्हाला आम्ही नक्की पार्टी देऊ. ओके. थँक्यू सो मच वन्स अगेन.